बालगंधर्वांच्या काळातलं हे नाटक आहे आणि त्याचा पहिला प्रयोग 31 ऑक्टोबर 1883 मध्ये बुधवार पेठेमध्ये नाट्यगृहामध्ये झालेलं आहे. तर हे नाटकाची सुरुवात कशी झाली की जेव्हा कीर्तनाला वगैरे बालगंधर्व वगैरे हे सगळेजण जात होते आणि कीर्तनाला जाता जाता मग त्यांना असं सुचलं की हे सगळेजण जर कीर्तन करतात तर मग आपण नाट्यरचना का करू नये. पण मग कुठला विषय घ्यायचा नाटकाला, तर मग हा विषय घेताना ते सगळेजण बसले असताना एकाची अंगठी खाली पडली आणि मग ते उचलायला गेल्यानंतर मग त्यांना सुचलं की आपण आता हाच विषय घ्यायचा आणि ह्याच विषयावरती नाटक करायचं. आणि म्हणून मग त्यांनी हे शाकुंतल रचलं आणि त्याच्यातली ही नांदी आहे. आणि ही नांदी तेव्हा नांदी म्हणायची म्हणजे मग तेव्हा काय वाटत होतं की चला आपला नाटकाचा प्रयोग कसा काय होईल, तो व्यवस्थित होईल का नाही म्हणून मग त्यांनी जंगली महाराजांच्याकडे ते गेले आणि जंगली महाराजांना सांगितलं की आमचा प्रयोग यशस्वी होऊ द्या म्हणून. मग त्यांनी सांगितलं असं करा, तुम्ही नाटकाच्या आधी धूप लावा. आणि मग धूप लावायच्या वेळेला त्यांनी असं काही जाता जाता ते 1 किलोभर धूप घेतला आणि तो धूप लावला आणि मग त्या नाटकाची सुरुवात झाली. आणि मग त्यांना असं वाटलं की धूप लावल्यामुळे आपला नाटक यशस्वी झालं आणि म्हणून मग तेव्हापासून प्रत्येक नाटकाच्या सुरुवातीला धूप जाळायची पद्धत सुरू झाली. म्हणून मग ते आधी धूप लावायचा आणि मग नाटकं सुरू झाली. आणि त्या नाटकातली ही नांदी पंचतुंड नररुंड मालवणी.